लाडक्या बहिणींनो, तुमचे देखील पैसे मिळणे बंद झाले आहेत का? 70% महिलांच्या अर्जात ह्या चुका झाल्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे बंद झाले आहेत. तर सरकारची तारीख कधी जाहीर करणार आहे? तुमचे कागदपत्रांमध्ये कोणते अपडेट करायचे आहे? ई-केवायसी आणि ITR गोंधळ सध्या जास्त प्रमाणात आहे. महिलांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत दोन मोठे गोंधळ सुरू आहे, ते म्हणजेच ई-केवायसी आणि दुसरं म्हणजे ITR मुळे थांबलेले पैसे. अनेक महिला विचारत आहेत की थकीत हप्ते कधी जमा होणार आहेत. काळजी करू नका, कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे, सत्य आणि सविस्तर उत्तरे पाहणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणतीही चिंता करू नका. पण चॅनलवरती नवीन आहे, सरकारी सर्व खात्रीशीर माहितीसाठी आपल्या योजनायात्रा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. पुढील सर्व अपडेट्स आपण खात्रीशीर माहिती आपल्या योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे. तर आता ITR मुळे पैसे का थांबले? सरकारने प्राप्तिकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबांना या योजनेतून वगळलेलं आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणी ITR भरला असेल तर सिस्टीममध्ये तुमचं नाव अपात्र ठरू शकते. बरं, तुम्ही सांगा, तुमचे कुटुंबातील कोणी ITR भरत आहेत का, टॅक्स भरत आहेत का? तर उपाय म्हणजे काय, की जर तुम्ही चुकून अपात्र झालाय, बघा, तुम्ही टॅक्स भरताय, सरकारी नोकरदार आहे किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे, तर उपाय करून काही फायदा होणार नाही. परत एकदा सिस्टीममध्ये तेच अपडेट येणार आहे की तुम्ही तुमची योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत. पण तुम्ही चुकून अपात्र झाला आहेत का, कमेंट करून सांगायचं आहे आपल्याला की ITR 0 आहे तरी सुद्धा काय झालेलं आहे की तुम्हाला अपात्र करण्यात आलं आहे. तरी सुद्धा तुमचे पैसे थांबले असतील तर तुम्हाला संबंधित कार्यालयात जाऊन तुमचा उत्पन्नाचा दाखला किंवा पुन्हा एकदा विनंती अर्ज द्यायचा आहे, जेणेकरून तिथे समजेल की अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये द्यायचे आहेत, मात्र चुकून अपात्र करण्यात आलं आहे. तर ई-केवायसीची गोंधळ आणि वस्तुस्थिती आहे ते समजून घ्यायचं आहे लाडक्या बहिणीनो. ITR संदर्भात काही प्रश्न सुद्धा आपल्याला कमेंटमध्ये सांगा, कारण पुन्हा एकदा तक्रार फाईल जेव्हा आपण ऑनलाईन पद्धतीने तक्रार फॉर्म भरतो, अनेक बहिणींनी ऑनलाईन तक्रार फॉर्म भरल्या, त्यानंतर त्या पात्र झाल्यानंतर पुन्हा पैसे सुरू झाल्या. मात्र लक्षात घ्या, ज्यांची ITR, बघा, ITR भरत नसाल पण तक्रार करताय, तर तिथं काय झालेलं आहे, तुम्हाला जे काही नॉट अलाउड म्हणून मेसेज येत आहेत, म्हणजे तुम्हाला त्या योजनेतून पूर्णपणे बाद केलेले आहे, तुम्हाला या योजनेतून काढून टाकलं आहे असं सुद्धा दिसून येत आहेत. अनेक लाडक्या बहिणी अशाही आहेत की ज्यांची ई-केवायसी केलेली आहे, पैसे व्यवस्थित सुरू होते, मात्र ITR फॉर्म भरल्यानंतर तुम्ही तक्रार करताय पण तिथे नॉट अलाउड दाखवत आहे, म्हणजे तुम्ही ऑनलाईन तक्रार सुद्धा इथे करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, एकदा उत्पन्नाचा दाखला किंवा तुम्ही जे काही विनंती अर्ज आहे तुम्ही ऑफिसला जाऊन सबमिट करा, जेणेकरून त्यांना समजेल की नक्की काय चाललेलं आहे. आता ई-केवायसीचं गोंधळ आणि वस्तुस्थिती काय आहे समजून घ्या. सध्या अनेक ठिकाणी अफवा आहेत की ई-केवायसी पुन्हा सुरू झाले आहेत, पण वस्तुस्थिती अशी आहे की सरकारने अद्याप कोणतीही नवीन अधिकृत तारीख दिलेली नाही. आता तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला चांगलं वाटण्यासाठी मी म्हणावं की ई-केवायसी सुरू झाली, आता सुरू होईल, मग सुरू होईल, पण आपल्याला खोटं आश्वासन द्यायचं नाही. लक्षात घ्या, पोर्टल अपडेट होईपर्यंत थांबा. तोपर्यंत तुमचं आधार कार्ड आहे, बँक खात्याशी लिंक असलेले जे काही NPCI मॅपिंग आहे ते तपासायचं आहे. आता NPCI तपासायचं आहे तर ती ऑफिशियल वेबसाईट आहे NPCI तपासण्यासाठी, तिथे जायचं आहे, कारण 70% महिलांचे पैसे बँक लिंक नसल्यामुळे अडकलेले सुद्धा आहे. ई-केवायसी साठी तुमचे जेव्हा खात्रीशीर अपडेट येईल तुमची ई-केवायसी करण्यासाठी, तेव्हा 100% आपल्या चॅनलवरती अपडेट येणार आहे. पण सध्या तरी काय करायचं आहे, तुमचे NPCI मॅपिंग आहे का तपासायचं आहे, कारण तुम्ही पात्र आहे, तुमचे पैसे येत नाही, तर काय झालेलं आहे की बँक खात्यात तुमचे पैसे आले नाही, मात्र DPT मार्फत तुमचे पैसे जमा करण्यात आलेले आहे. तर मार्च एप्रिल पैसे संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट लगेच बघूया. ज्यांचे अर्ज मंजूर आहेत पण तांत्रिक कारणांचं पैसे आले नाही, तांत्रिक कारण आहे पण पैसे आले नाही, त्यांना सरकार सर्व हप्ते एकत्र देण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही तारखेच्या अफवेवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस वेळोवेळी तपासायचं आहे, जे महिला व बालविकास विभागाची लाडकी बहीण योजनेची जी काही वेबसाईट आहे त्यावरती देण्यात आलेलं आहे. तर लाडक्या बहिणीनं तुमचे कागदपत्रे तयार ठेवा. अधिकृत घोषणा होताच मी तुम्हाला चॅनलवर लगेच माहिती देणार आहे. तुमचा अर्ज अप्रूव्ड आहे का पेंडिंग आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून मी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेन. वर जर तुमच्याकडे एखादा
ई-के-वाय-सी करताना काही प्रॉब्लेम आला असेल किंवा जे काही तुम्ही तक्रार नोंद करताना काही प्रॉब्लेम आला असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून तुमच्या जे काही प्रॉब्लेमवरती मला सोल्युशन देता येणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. अजून काही प्रश्न असू द्या, लगेच विचारा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करून आपल्या चॅनलला व पेजला सबस्क्राईब व फॉलो करून घ्यायचं आहे. धन्यवाद.